पुढची बातमी बघूयात। पोलिसांनी आता एकमेकांना नाव घेऊनच बोलवावं किंवा हाक मारावी, आडनाव घेऊ नये असा एक निर्णय घेतलेला आहे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवेत यांनी। हा अनोखा निर्णय, अनोखा आदेश असं आपण म्हणू शकतो। जातीभेद नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जातीय वातावरण सध्या या ठिकाणचं ढवळून निघालंय। पोलीस खात्यामध्ये एकाच जातीचे कर्मचारी असून ते आरोपींना सहकार्य करत असल्याचा सुद्धा आरोप झाला। त्यामुळे जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी हा आदेश आता अधीक्षकांनी लागू केला आहे। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। कृष्णा, खरं तर आतापर्यंत आपण पाश्चात्य सगळ्या देशांमध्ये बघतो एकमेकांना नावाने हाक मारली जाते, अगदी आपले बॉस असतील त्यांना सुद्धा नावाने हाक मारली जाते आणि एक असाच अनोखा निर्णय आता बीडच्या अधीक्षकांनी घेतलेला आहे। निश्चित नवनीत कावत यांनी हा आदेश काढलेला आहे। त्यांनी जो झिरो टॉलरन्स पोलिसिंग करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि नाव घेतल्यानंतर जी आपुलकी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आणि बीडमध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळे नेते आरोप करतात एक विशिष्ट समाजाचे लोक पोलीस भरतीमध्ये आहेत, अनेक आरोप होतात। पोलीस कर्मचारी या अमुक जातीचे असल्यामुळे या अमुक लोकांना मदत करतात, अशा सगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप सध्या राजकीय क्षेत्रामध्ये आणि बीडच्या ज्या सगळ्या प्रकरणामध्ये होत असताना पाहायला मिळतात। आणि त्यामुळे त्यांनी हा आदेश काढलेला आहे की यापुढे पोलिसांनी एकमेकांना आडनावावरून नाही तर नावावरनं हाक मारायचे आणि एक सलोखा आणि एक वेगळेपण दाखवण्याचा त्यांचा हा निश्चित प्रयत्न आहे आणि हा सकारात्मक त्यांचा प्रयत्न या ठिकाणी मानला पाहिजे। याबरोबरच त्यांनी आणखीन एक त्यात निर्णय घेतलाय की पोलिसांनी खाकी वर्दीमध्ये असताना रील देखील काढता येणार नाहीये। त्यामुळे रील काढून खाकी वर्दीवरच्या रील सोशल मीडियावरती टाकल्या जातात आणि यावर देखील त्यांनी आक्षेप व्यक्त करत हा काढू नयेत असा देखील आदेशामध्ये म्हटलेला आहे। अगदी कृष्णा, या रीलच्या संदर्भात जी माहिती तुम्ही देताय, हा निर्णय केवळ बीडसाठी लागू करण्यात आलाय की एकूणच? नाही, फक्त पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्र आहे तेवढ्यापुरताच तो मर्यादित त्यांनी ठेवलेला आहे, कारण की त्यांच्या कार्यक्षेत्रात तो निर्णय आहे। आणि त्यामुळे नावाने हाक मारायचे आणि कुठल्याही पोलिसांनी वर्दीवरती कुठलीही रील करायची नाही आणि ते सोशल मीडियावरती टाकायची नाही असा प्रकारचा आदेश देखील त्यांनी बीड जिल्ह्यापुरता या ठिकाणी काढलेला आहे। अगदी धन्यवाद कृष्णा माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।